व्यसन जो करतो तो व्यसन आम्हालाही करायला भाग पाडेल. आम्ही हे ते व्यसन करू. दारूच्या संगतीमध्ये गेला दारू पिऊ लागले, बिडी ओढणाऱ्याच्या संगतीमध्ये गेला बिडी पिऊ लागले, तंबाखू खाणाऱ्याच्या संगतीमध्ये गेला तर तंबाखू खाऊ लागले. संगतीचा हा परिणाम असतो. कुठेतरी काही ना काहीतरी सतत काही ना काहीतरी आहेच पाठवून गावातील वारकरी नवीन तयार होऊ लागले. आमच्या गावापासून पंढरीपर्यंतची वर्षाला दिंडी असते. हळूहळू त्या दिंडीमध्ये वाढ होत चालली आहे असंही ऐकायला मिळतं. आणि याच्या उलटही ऐकायला की ज्याच्या घरामध्ये 5-6 पिढ्या त्यांना महाराज पंढरीनाथाची हा शिक्षणासाठी म्हणून बाहेर गेला, कामासाठी म्हणून बाहेर गेला आणि त्या ठिकाणी तो संघटना गळ्यामध्ये असलेली माळ पृथ्वीवरती टाकून दिली आणि अभक्ष भक्षण करायला सुरुवात केली आणि हापे निर्माण करायला सुरुवात केली. या दोन्ही गोष्टी होतात आणि ह्या दोन्ही गोष्टीला कारण जर काय असेल तर तो म्हणजे संघ. ज्याच्या संगतीमध्ये राहतो त्या पद्धतीच्या कामना निर्माण होतात, त्या पद्धतीचे विचार निर्माण होतात. संघात समजायचे काम कामना निर्माण होते, इच्छा निर्माण होते आणि ती इच्छा जर पूर्ण झाली नाही, कामात क्रोधो अभिजायते, क्रोधाचा संचार आमच्या शरीरामध्ये होतो आणि क्रोधाचा संचार आमच्या शरीरामध्ये झाला की काय होतं आपल्याला ठाऊक. लहानशी असणारी ठिणगी, पण ती ठिणगी कधी मडक्यामध्ये जाईल आणि सांगता येत नाही. क्रोध संचार झाला, क्रोधात भवती संमोहा, क्रोधामुळे तो संमोहित होतो, संमोहात स्मृती Incoming voice call from voice. स्मृती भ्रंशात बुद्धीमुळे आयुष्यामधलं भजन वाढतं आणि संगतीमुळे आयुष्यामध्ये संगे वाढे शिणा संगे वाढे असा त्याचा निश्चय होतो. निश्चय होतो संसार वृक्षाचं एक कल्पना करून त्या संसाराचं 15व्या अध्यायामध्ये भगवान 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगतात की संसार आहेच सांगतात. भगवान म्हणतात की ऊर्ध्वमूलम अधश्चात् अश्वत्थप्रावरव्ययम्. संसार वृक्षाचं रूपक केलं. संसार एक पद्धतीचा वृक्ष आहे. कसा उलटा म्हणजे ज्याच्या मुळावरती आहे आणि ज्याच्या फांद्यात फळं खाली आहे. ऊर्ध्वमूलम मुळावरती आणि अधश्चातम शाखा त्याच्या खाली. असा उलटा संसार आहे. उलटा संसार का उलटा संसार म्हणला असेल? उलटा संसार म्हणण्याचं कारण
की संसाराच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी ठेवणारे जे आहे जीव